आयशॅडो पॅलेट्स आहेत. कुठून घेतले तू हे? हे ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत. तर माझ्याकडे एवढे प्रोडक्ट्स नव्हते किंवा अजूनही नाही आहेत. तर हळूहळू मी ते सगळ्यांचं बघून अच्छा हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, तर असं बघून मी ते वाढवते व्हॅनिटीमध्ये. कसे वाढवलेत आपण सिक्रेट नंतर रिव्हील करूया. आता ते होणार आहे का? ही मी लॅक्मेचीच हे आहे लिपस्टिक आहे जी मी यूज करते आणि ह्यात ना मला आत्तापर्यंत कधी पिंपलचा त्रास झाला नव्हता. पण आता जवळपास 4-5 महिने झाले रेग्युलर मेकअप सुरू आहे. तर मेकअप काढण्यासाठी मी एक छान मेकअप रिमूव्हर बाम घेतलाय. हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी. आज आले मोहिनीच्या सेटवर आणि साक्षात मोहिनी आज माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? एकदम मस्त, खूप गोड दिसतीयेस. स्किन केअर रुटीन कसं सुरू आहे? थोडं हल्लंय कारण पिंपल दिसतील तुम्हाला. पण येस, प्रयत्न सुरू आहेत की थोडं फ्राईड कमी खाणं वगैरे जेणेकरून स्किन चांगली राहील. ओके, सो मेकअप रुटीन काय आहे तुझं सध्याचं आणि मेकअप बॅगमध्ये काय काय आहे? येस, मी दाखवतो तुम्हाला. तर माझे 2 पाऊच आहेत. एक तर जे सीनच्या वेळेला लागतात टचअपसाठी आणि एक आहे ज्यामध्ये खूप प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे जे इथे म्हणजे ग्रीन रूममध्ये मेकअप रूममध्ये यूज करू शकतो असे. तर माझ्याकडे एवढे प्रोडक्ट्स नव्हते किंवा अजूनही नाही आहेत. तर हळूहळू मी ते सगळ्यांचं बघून अच्छा हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, तर असं बघून मी ते वाढवते व्हॅनिटीमध्ये. कसे वाढवलेत आपण सिक्रेट नंतर रिव्हील करूया. आता ते होणार आहे का? येस, ओके. सो हा माझा सेटवरचा पाऊच आहे. हा परफ्यूम जो लागतो कारण प्रचंड घाम येतो कारण लाईट्स असतात आणि केस मोकळे असतात त्यामुळे. हा बेस आहे डर्माचे बेस मी नुकतेच घेतलेत आणि डर्माचेच वापरतीये मी. सो डर्माचे बेस हे काही पफ स्पंज. हा लॅक्मेचं कॉम्पॅक्ट आहे. मी आता हे कसे रेग्युलर लागतात म्हणजे टचअपसाठी किंवा सीनला जाण्याआधी, तर मग मी म्हणजे लॅक्मे मला असा ब्रँड वाटतो की जे घेऊ शकतो आपण आणि यूज करू शकतो जसं हवं तसं आणि संपल्यावर, कारण क्वांटिटी लागते खूप त्यासाठी. मोहिनीच्या टिकल्यांचं पाकिट. मग माझ्याकडे मस्करा आहे लॅक्मेचाच. अजून एक परफ्यूमची पॉकेट परफ्यूम म्हणते मी याला. ही मी लॅक्मेचीच हे आहे लिपस्टिक आहे जी मी यूज करते आणि ह्यात ना माझ्याकडे 9 to 5 शेड्स आहेत. म्हणजे ह्याच्यात बऱ्याच शेड्स आहेत माझ्याकडे आणि जे मला आवडतात कारण राहते ही खूप वेळ आणि जास्त असे म्हणजे छान लुक देते, त्यामुळे मला ही लिपस्टिक आवडते आणि यातल्या बऱ्याच शेड्स आहेत. आणि डर्माचे अजून बेस आहेत. आणि हे काही लिप लायनर आहे मास्कचं आणि जे मला स्नेहलताने म्हणजे कार्तिकीने गिफ्ट केली होती ती पेन्सिल. हे आयब्रो पेन्सिल, ब्रश आणि ग्लॉस आणि लॅक्मेचंच काजळ आहे. सो हे माझं असं आहे की जे सीनच्या आधी टचअप करण्यासाठी मी यूज करते. तर मग या एक अशा गोष्टी मी ठेवते छोट्या पाऊचमध्ये. आणि हा आहे मोठा पाऊच ज्यामध्ये म्हणजे खूप सामान आहे. तर पहिलं मी दाखवते आयशॅडो पॅलेट्स आहेत. कुठून घेतले तू हे? हे ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत. रिव्हॉल्युशनचे आहेत आणि ह्याचे जे प्लीज मी खूप शोधून ऑर्डर केले ग्लिटरचे आयशॅडोज आणि हे शेड्स मला प्रचंड आवडतात. हे एक आहे उघडून हा जो शेड आहे जो स्नेहलता नेहमी लावते तो मला आवडतो. अजून एक पॅलेट आहे जे लॅक्मेचंच आहे, पण हे नॉर्मल बेसिक आयशॅडो. इनसाइडचं सनस्क्रीन आहे, मॉइश्चरायझर आहे. हे ना ग्लिटर आहे म्हणजे असं छान काहीतरी वेस्टर्न गाऊन वगैरे मध्ये लुक
होते, तर त्यासाठी Body हे shimmer. झुडिओ मधून घेतलाय. सो अजून काही कॉम्पॅक्ट, हा शुगरचा ब्लश आहे, हे लॅक्मेचं मॉइश्चरायझर आहे, हे माउथ फ्रेशनर आहे जे लागतं, जे नेसेसरी आहे. अजून काय दाखवू शकते मी तुम्हाला, जे मी म्हणाले होते की लॅक्मेचे माझ्याकडे बऱ्याच शेड्स आहेत त्याच्यामध्ये, सो त्या मी आत ठेवल्या. लॅक्मेचं लायनर आहे. सो अजून काही लिपस्टिक, मस्कारा आहे किंवा हायलायटर आहे. सो या दॅट्स इट. ओके. स्किन केअर साठी काय यूज करते? तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. स्किन केअरसाठी मला असं रुटीन फॉलो करायला आवडतं, पण मी फार काही करत नाही, कारण माझी ड्राय स्किन असल्यामुळे मला आत्तापर्यंत कधी पिंपलचा त्रास झाला नव्हता. पण आता जवळपास 4-5 महिने झाले रेग्युलर मेकअप सुरू आहे. तर मेकअप काढण्यासाठी मी एक छान मेकअप रिमूव्हर बाम घेतलाय, ज्याची कंपनी नाही आता, पण खरंच तो छान आहे आणि मला तो म्हणजे खूप छान मेकअप निघतो आणि स्किनही चांगली राहते. मग मेकअप काढल्यानंतर मी ॲलोवेरा जेलने मसाज करते आणि मॉइश्चरायझर तर म्हणजे मी लावतेच, म्हणजे सकाळी पण लावते, रात्री पण लावते, जसं वेळ मिळेल तसं मी मॉइश्चरायझर लावत असते. तर फेस मास्क यूज करते, ज्याने माझी ड्राय स्किन असल्यामुळे थोडं मॉइश्चर राहण्यासाठी मी फेस मास्क यूज करते. तर सध्या तरी असंच चालू आहे. अजून काही वेगळं मला म्हणजे वेळ नाही मिळाला, वेगळं काही करता आलं नाहीये, पण येस. ओके. सिक्रेट रिव्हील करणार आहेस तू? तुला ते कोणी गिफ्ट केलेत ते? कोणी गिफ्ट केलेत? मी थोडं सांगते की आपल्या थोड्या गोष्टी मी कार्तिकीकडून, म्हणजे आपली स्नेहलता माघाडे जी आपल्या ऍक्टर आहे, तिच्याकडून मी बॉरो केलं की मला आता दाखवायचं, मला तुझे प्रोडक्ट्स दे. तर हक्काने ती आता माझी मोठी बहिणीचं कॅरेक्टर करते, सो तो हक्क तर बनतोच असं मला वाटतं, की लहान बहीण मागते जे माझं आहे मला दे ना असं. तर हा परफ्यूम किंवा हे जे आयशॅडो पॅलेट आहेत हे तिचं आहे. तर अशा काही गोष्टी, एक दोनच गोष्टी, बाकी सगळं माझं. थँक्यू सो मच. खूप छान होतं तुझ्याशी गप्पा मारून. आणि जेवढे तुम्ही लॅक्मेचे आणि डर्माचे प्रोडक्ट बघितलेत ते मोहिनीचे आहेत. सो तुम्हाला हे प्रोडक्ट कसे वाटले, मेकअप बॅग कशी वाटली, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. मोहिनी पाहत राहा. बाय.